सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे स्त्री रुदनी उदरव्यथा कथन. एक स्त्री येऊन तिथे रडत असते आणि तिच्या उदरव्यथेविषयी स्वामी कथन करतात. ही बाई आतमध्ये येण्याचा प्रयत्न करते मंदिरामध्ये, ज्या मंदिरामध्ये स्वामी होते, पण स्वामी म्हणतात बाई या बाईला आतमध्ये घ्यायचं नाही. आणि स्वामी सरळ सांगतात बाईसांना की बाई दरवाजा लावून टाका. आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे बाईसांनी त्या बाईला जी रडत होती तिला आतमध्ये येऊ दिलेलं नाही. रडणं हे नंतर चालू झालं होतं म्हणा, ते सगळं सविस्तर आपण समोर पाहणारच आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व चरित्र तुम्हाला व्यवस्थित समजतील. दुसरे चरित्र आहे भक्ता निंबू पिंपळू दाखवणे. स्वामींनी भक्तजनांना पिंपळाच्या झाडाखाली उभं करून त्याला लिंबाचं झाड दाखवलं. होतं पिंपळाचं झाड, परंतु ते लिंबासारखं दिसायला लागलं भक्तजनांना. एक चमत्कारिक लीळा आहे. कुठे घडते, कशी घडते हेही पाहणार आहोत आपण. तिसरी लीळा आहे सारंग पंडिता तांबोळ गर्व हरण. सारंग पंडिताच्या मनातील जो गर्व होता तो हरण केलेला आहे. प्रसंग काय होता तर तांबुळाचा प्रसंग होता. तर पाहूया नेमकं काय तांबुळाचा प्रसंग होता, सारंग पंडितांचं कसं गर्वहरण झालं. चौथं आणि शेवटचं चरित्र आजच्या ज्ञान सत्रातील आहे. तथा तांबोळा अंकुर निघणे. तांबूळ खाल्ल्यानंतर जे चोथा असतो तो चोथा स्वामी थुकून टाकायचे, परंतु त्या थुकलेल्या चोथ्याला अंकुर निघाले. तर असे आश्चर्यकारक चरित्र आपण आज पाहणार आहोत, ज्यामध्ये सारंग पंडितही विस्मित होतात, आश्चर्यचकित होतात. तर अशी 4 चरित्र तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी दररोज असे जे ज्ञानवर्धक व्हिडिओ स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो या चॅनलवर, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला दररोज येत राहतील आणि एकही स्वामींचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही. आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया. आजचा तिथीवार आहे कार्तिक शुद्ध द्वादशी मंगळवार, प्लवनाम संवत्सर शक 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 16 नोव्हेंबर 2021. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, उपाध्यांचं गाव कोणतं होतं, हा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता, हरळाच्या निरूपणातून नेमकं स्वामींना काय सांगायचं होतं आपल्याला. असे 2 प्रश्न होते. तर या 2 प्रश्नाचं उत्तर काय नेमकं आणि कोणी कोणी प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 422, स्त्री रुदणी उदरव्यथा कथन. एक स्त्री रुदन करत असते, रडत असते आणि स्वामी तिच्या उदरव्यथेविषयी कथन करतात. गोसाव्यांसी नागनाथी अवस्थान. स्वामी पैठण येथे आहेत, नागनाथाच्या मंदिरामध्ये. तिथे अवस्थान आहे स्वामींचं. वेळचा वेळी एकी बाईको नागनाथाची देऊळा आली. संध्याकाळच्या वेळेला एक बाई नागनाथाच्या मंदिराकडे आलेली आहे. ते कुचिता वासना आली. काहीतरी तिच्या मनामध्ये कुत्सित भावना होती. अशा कुचित भावनेने ती आलेली होती. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई यासी भीतरी रिगोने दा. स्वामी म्हणतात, बाई या बाईला, जी बाई येत आहे ना समोरून, हिला मंदिरामध्ये येऊ देऊ नका. मग बाईसे तीसी भीतरी रिगोने दितीची. मग बाईसांनी तिला आतमध्ये येऊ दिलं नाही. मग ती रात्री बाहेरी रडो लागली. मग ती बाहेरच रडायला लागलेली आहे. मग बाईसी पुसले, बाबा हे बाईल का रडतीये. मग बाईसा म्हणतात स्वामींना, बाबा ही बाई बाहेर का रडत आहे बरं. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई याचे पोट दुखत असे. बाई त्या बाईचं पोट दुखत आहे आणि म्हणून ती बाई बाहेर रडत आहे. मग गोसावी बाहेरी बिजे न करीतीची. मग स्वामी पण बाहेर गेलेच नाही, कारण कुत्सित भावनेने आलेली बाई, काय जायचं तिच्याकडे. सश्रद्ध अंतकरणाने आली असती
तर मग परमेश्वर तर दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेतच. स्वामींनी तिच्या उदरव्यथेची निवृत्ती केली असती, उदरव्यथा नष्ट केली असती, पण भावना चांगली नाही आणि म्हणून देव काय तिकडे गेले नाही आणि तिचं दुःख काय दूर केलं नाही. आणि म्हणून आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे, चांगली भावना असणे हे महत्वाचं आहे. आपल्या मनामध्ये जर कुत्सित भावना असल्या तर आपलं कधीही बरं होणार नाही, देवही आपलं बरं करणार नाहीत. त्यासाठी आपल्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष भावना नको, चांगल्या भावना असल्या पाहिजे. म्हणजे परमेश्वराच्याही भावना आपल्याविषयी चांगल्या राहतील. परमेश्वरही म्हणतील भला माणूस आहे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, आपण जरी एखाद्याचा द्वेष केला, राग केला, तरी त्यामध्ये तोटा कोणाचा आहे? आपला तोटा आहे, आपला घाटा आहे त्यामध्ये. कारण आपल्या जीवनातील अनमोल वेळ आपण त्या वायपट एका माणसाचं चिंतन करण्यामध्ये घालवत आहोत, की तो माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे, तो काही चांगला नाही. उगाच 4 माणसामध्ये बसले की सांगायचं, द्वेष भावना पसरवायची त्या माणसाविषयी. म्हणजे तुमच्या जीवनातील अनमोल अशी वेळ ईश्वराच्या चिंतनामध्ये घालण्याऐवजी तुम्ही जर असे कामं करत असणार द्वेषापायी लोकाच्या, तर तुमचं बरं होईल का? परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देतील का? परमेश्वर म्हणतील माझं स्मरणच करत नाही हा व्यक्ती, मग मी का बरं याच्याकडे लक्ष द्यावं? आणि म्हणून माणसाने एकदम सद्भावनेने वर्तन केलं पाहिजे. सद्भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. वाईट भावना ठेवून काय फायदा होणार आहे कोणाचा? साक्षात परमेश्वर होते इथे, परंतु या बाईची वासना चांगली नव्हती, मनातील भावना काहीतरी वेगळ्या होत्या आणि म्हणून देवाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि एकीकडे राहेरचं चरित्र आहे, तो वामन पेंधी स्वतःची पत्नी मेली म्हणून स्वामीजवळ येऊन रडतो आणि काय म्हणतो की स्वामींना आता भिक्षा कोण वाढणार? तो वामन पेंधी असा नाही म्हणाला की माझ्या प्रपंचाचं कसं होणार आता, घरी एवढे लेकरं आहेत, भाकरी करून कोण खाऊ घालणार? वामन पेंधीच्या मनामध्ये चिंता होती, आता स्वामींना भिक्षा कोण वाढणार? आणि म्हणून किती मोठा लाभ झाला त्या वामन पेंधीला. त्या वामन पेंद्याची पत्नी जी होती, जी मेली होती, स्मशानात आणली होती, सरणावर ठेवलेली होती आणि तिला जिवंत केलेलं आहे स्वामींनी. तुमच्या भावना कशा आहेत त्यावर देव तुमचं काम करत असतात. सद्भावनेने तो वामन पेंदी स्वामींजवळ गेलेला आहे आणि स्वामींनी पण त्याचं सर्व दुःख दूर केलेलं आहे. त्यामुळे वाईट भावना मनामध्ये कधीही आल्या नाही पाहिजे. सद्भावनेने आपण समाजामध्ये वर्तन केलं पाहिजे. जिथे गेलो आपण तिथे प्रसन्न वातावरण झालं पाहिजे. टवाळखोरीचा अड्डा नाही बनला पाहिजे जिथे आपण गेलो तिथे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या बाईला इथे दुःख भोगावं लागलं, रात्रभर रडत बसली, भावना चांगल्या नव्हत्या मनामध्ये. देव तिला दर्शन द्यायला बाहेरही आले नाही. दुःख कमी करण्याचं तर सोडूनच द्या, दर्शनही झालं नाही त्या बाईला स्वामींचं. तर आपलंही असंच होईल. देव जरी कुठे असले, आपण तिथे गेलो, आपल्या जर भावना आता चांगल्या नसतील तर त्यावेळेसही आपल्या भावना चांगल्या राहणारच नाहीत आणि परमेश्वर आपल्याला दर्शन देणारच नाहीत. आणि म्हणून आपल्याला आतापासून आपल्या ठिकाणी चांगले संस्कार बांधून घ्यायचे आहेत. परमेश्वर प्राप्त करणं म्हणजे एका जन्माचा खेळ नाही. जन्मोजन्मीची पुण्याई, जन्मोजन्मीचे संस्कार त्याला लागतात, तेव्हा कुठे परमेश्वर प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा. उत्तरार्ध लीळा क्रमांक 423. भक्ता निंबू पिंपळू दाखवणे. भक्तांना स्वामींनी लिंबाचं झाड दाखवलं. होतं पिंपळाचं, परंतु दाखवलं लिंबाचं. गोसावियांसी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी विहरणासी बिजे केले. स्वामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर विहरणासाठी गेलेले आहेत. मग पिंपळेश्वरा उत्तरे गंगेची थडिये पिंपळू. पिंपळेश्वराचं जे मंदिर होतं त्या पिंपळेश्वराच्या मंदिराच्या उत्तर दिशेला गंगेचे थडिये म्हणजेच गंगेच्या तीरावर एक पिंपळाचं झाड होतं. त्या खाली गोसावी उभे राहिले. त्या पिंपळाच्या झाडाखाली स्वामी जाऊन उभे राहिलेले आहेत. जवळे अवघे भक्तजन असती. जवळ सर्व भक्तजन होते. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हांगा. हा पिंपळू की निंबू? स्वामी म्हणतात हांगा. हे झाड पिंपळाचं आहे की लिंबाचं झाड आहे? आता साहजिकच आहे, सर्व भक्तजन त्याच झाडाखाली उभे आहेत म्हणजे त्यांना सर्व समजणारच ना. आता पण आपण एखाद्या लहान लेकराला जरी विचारलं 10-12 वर्षाच्या की पिंपळाचं झाड आहे की लिंबाचं, कोणीही सांगू शकते.
कशाचं झाड आहे ते. तर इथे भक्तजनांना एकदम सोपा प्रश्न केलेला आहे देवाने. त्या झाडाखाली उभं राहून देव म्हणतात की हे पिंपळाचं झाड आहे की लिंबाचं? जी जी हा पिंपळू. सर्व भक्तजन म्हणतात अहो हे तर पिंपळाचं झाड आहे. सर्वज्ञ म्हणतील हांगा हा पिंपळू. आणि मग स्वामी पुन्हा प्रश्न करतात, हांगा हा पिंपळू म्हणजे हे पिंपळाचं झाड आहे का? ना जी हा निंबू. स्वामींनी असं म्हटल्या ते झाड लिंबाच्या झाडासारखं दिसायला लागलं. आणि लगेच भक्तजन म्हणतात नाही नाही हे पिंपळाचं झाड नाही तर हे लिंबाचं झाड आहे. आणि भक्तजनांनी लिंबाचं झाड आहे असं बोललं की पुन्हा स्वामी म्हणतात हांगा हा निंबू. हे लिंबाचं झाड आहे का? ना जी हा पिंपळू. स्वामींनी असा प्रश्न केला की खरंच हे लिंबाचं झाड आहे का? की लगेच भक्तजन काय म्हणतात नाही नाही हे तर पिंपळाचं झाड आहे. स्वामींनी बोललं की लगेच ते झाड पिंपळासारखं दिसायला लागलं. सर्वज्ञ म्हणतील हांगा तरी येथ अनृत्य का बोलता. स्वामी म्हणतात का हो हे जर पिंपळाचं झाड आहे तर तुम्ही आमच्यासोबत खोटं का बोलत आहात? अनृत्य म्हणजे काय? खोटं बोलणे. स्वामी म्हणतात तुम्ही आमच्यासोबत खोटं का बोलता? जर पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाचंच म्हणा ना. मध्ये एकदा लिंबाचं म्हणता तुम्ही, एकदा पिंपळाचं म्हणता. काय नेमकं खरं? पिंपळू तो पिंपळू. स्वामी म्हणतात पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाचं म्हणा. पिंपळाचं झाड जर दिसत आहे तर ते पिंपळाचंच झाड असणार आहे ना. लिंबाचं कसं काय असेल ते? सर्वज्ञ म्हटले तर्कू अप्रतिष्ठू तर्के अर्थू वितर्के पर यथार्थू न भंगे. मग स्वामी म्हणतात तर्क हा अप्रतिष्ठ असतो. त्याची प्रतिष्ठा होऊ शकत नाही दीर्घकाळासाठी, कायमची. तर्के अर्थू वितर्के. परंतु तर्क केल्याने अर्थ जो आहे तो वितर्कल्या जातो. म्हणजे तिथे त्याचं खंडन होऊ शकते. जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, स्वामींनी नाथोबांना प्रयागला जाऊन, म्हणजे जे उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज आहे, पूर्वी नाव अलाहाबाद होतं, आता त्याचं नाव बदलून प्रयागराज केलेलं आहे. उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी जे पूर्वी नाव होतं अलाहाबादचं प्रयागराज ते नाव आता परत केलेलं आहे. तर त्याच प्रयागराजाला स्वामींनी नाथोबांना पाठवलं तिथल्या वटाचे पानं आणण्यासाठी, तिथल्या वडाच्या झाडाचे पानं आणण्यासाठी, किंवा आपण म्हणू शकतो एखादी फांदी आणण्यासाठी पाठवलं. तर वेळ कोणती होती? रात्रीची वेळ होती. मग नाथोबा म्हणतात जी जी जाता जाता रुद्धपुरावरून जाऊ का? स्वामी म्हणतात काही हरकत नाही. रात्रीची वेळ होती, अमावस्येची रात्र, आणि अशा भयंकर रात्री नाथोबा निघालेले आहेत. देवाची आज्ञा झाली, काही विचार करायचा नाही. रात्र आहे की दिवस आहे, पाऊस आहे की थंडी आहे की ऊन आहे, कशाचाच विचार करत नव्हते नाथोबा. स्वामींनी म्हटलं की लगेच निघाले. नाथोबा निघून गेले. मग स्वामी म्हणतात भट्टोबासांना जा त्यांना बोलावून घेऊन या. भट्टोबास म्हणतात ठीक आहे. परंतु ह्यापूर्वी बाईसा म्हणतात, बाईसा काय म्हणतात स्वामींना की एवढ्या रात्री तुम्ही नाथोबांना पाठवलं, कसं काय जाईल बरं नाथोबा? आणि मग स्वामी म्हणतात ठीक आहे. भट्टोबासांना सांगतात जाऊन बोलावून घेऊन या. भट्टोबास जातात. आवाज देऊन देऊन ते काय सापडत नाहीत लवकर. बरेच परिश्रम केल्यानंतर नाथोबा त्यांना मिळतात रस्त्याने. कारण अमावस्येची रात्र होती त्यामुळे माणूस दिसत नव्हतं ना, आणि त्यामुळे त्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले भट्टोबासांना. तर भट्टोबास आणि नाथोबा यांची भेट होते. आणि मग भट्टोबास म्हणतात अरे कुठे चालला, चल वापस बोलवलं तुला स्वामींनी. नाथोबा म्हणतात असं कसं बोलवलं? मला तर प्रयागराजला जाण्यासाठी पाठवलेलं आहे. जाता जाता मला रुद्धपुरहून जायचं आहे, हे पण स्वामींनी सांगितलेलं आहे. स्वामींकडून मी आज्ञा घेतली की प्रयागराजला जाताना रुद्धपुरावरून जाऊ का? तर स्वामींनी हो म्हटलं. तर आता एवढी आज्ञा घेतली आहे स्वामींची मी, आता कसं काय परत यावं? हे बरोबर नाही. भट्टोबास म्हणतात तसं काही नाही, तुला बोलवलं परत. नाथोबा काय ऐकायला तयारच नव्हते. आणि मग शेवटी भट्टोबास तर्क करतात. हे उदाहरण कशासाठी सांगतो मी तुम्हाला? स्वामींनी जे वाक्य उच्चारलेलं आहे, तर्कू अप्रतिष्ठू तर्के अर्थू वितर्के परी यथार्थ न भंगे, हे व्यवस्थित समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे. आणि ध्यान देऊन ऐका आता, हे तर्क अप्रतिष्ठ वगैरे काय आहे नेमकं. नाथोबा म्हणत आहेत मी येणार नाही. भट्टोबास म्हणतात चला. मग आता इथे नाथोबा ऐकायलाच तयार नाहीत, आणि मग भट्टोबास तिथे तर्क करतात. काय तर्क करतात भट्टोबास? भट्टोबास म्हणतात तुम्हाला सांगितलेलं आहे प्रयागराजाला जा. तर ते प्रयागराज म्हणजे उत्तर प्रदेशमधलं प्रयागराज नाही, तर ते प्रयागराज म्हणजे पैठण येथील प्रयागराज आहे. पैठण ही अशी एक नगरी होती या भारतवर्षामधली 800 वर्षापूर्वी. 800 वर्षापूर्वी किंवा हे जे म्लेंछ लोक आहेत यांनी आक्रमण करण्यापूर्वी या नगरीचं पावित्र्य असं होतं की या भारतभूमीमध्ये जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत महत्वाचे, त्या सर्व तीर्थक्षेत्रांची प्रतिकृती या पैठण नगरीमध्ये तयार केलेली होती, आणि प्रयागराजही इथे तयार केलेलं होतं. तर अशी महती या पैठण क्षेत्राची होती. आणि भट्टोबास काय म्हणतात की या पैठण येथील प्रयागराजाचं जाऊन तुला वडाचं झाड आणायला सांगितलेलं आहे, वडाची फांदी आणायला सांगितलेली आहे, उत्तर प्रदेशमधलं नाही. असा तर्क
भटोबासांनी केला. नाथोबा पण काय ऐकायला तयार नव्हते. नाथोबा काय म्हणतात, असं कसं म्हणतोस तू? स्वामींना मी म्हटलं की परमेश्वरपुरावरून जाऊ का? परमेश्वरपूर तर अमरावती जिल्ह्यामध्ये रुद्धपूर, तिथे जायचं आहे. मग आता भटोबासांची झाली पंचायत. मग भटोबास पुन्हा तर्क करतात. भटोबास काय म्हणतात, अरे भल्या माणसात तसं काही नाही. परमेश्वर म्हणजे आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, पूर म्हणजे नदीचा पूर, गोदावरी नदी आहेच पैठणला. तर हे परमेश्वरपूर आहे, ते परमेश्वरपूर नाही. कारण भटोबासांवर काय जबाबदारी दिली होती स्वामींनी, की नाथोबाला परत आणायचं आहे. आणि मग ही जबाबदारी पार पाडण्यासाठी काहीही बोलावं लागलं तरी ते बोलण्यासाठी तयार होते भटोबास. तर्कावर तर्क करत आहेत. आणि तर्क हा अप्रतिष्ठ आहे. तर्क काय कायमचा नसतो, की काळत्रयी हा तर्क चालेलच. तर्के अर्थो वितर्के, काय म्हणतात स्वामी, तर्क केल्यामुळे अर्थाचा वितर्क होतो. जसं इथे नाथोबाच्या मनातील अर्थाचा वितर्क झाला आणि नाथोबा परत आले स्वामींकडे. आपण ते चरित्र पाहिलेलं आहे, आठवते असेल बऱ्याच आपल्या दर्शकांना. नाथोबा परत आले स्वामींकडे. परी यथार्थ न भंगे, परंतु जो यथार्थ होता, स्वामींनी जी आज्ञा केली होती ते तर यथार्थच होती. खरंच स्वामींनी नाथोबांना सांगितलं होतं, रुद्धपूरवरून जायचं असेल तुम्हाला तर. कारण स्वामींकडे आज्ञा नाथोबांनीच मागितली होती, रुद्धपूरवरून जाऊ का? स्वामी म्हणतात काय हरकत नाही, रुद्धपूरवरून जा तुम्ही, परमेश्वरपुरावरून जा प्रयागराजला जाण्यासाठी, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. यथार्थाचा तसाच होता, परंतु स्वामींनी आज्ञा केली आणि ते मग नाथोबांना परत आणण्यासाठी तर्क केलेले आहेत भटोबासांनी आणि नाथोबांना परत आणलेलं आहे. तर याला म्हणतात तर्कू अप्रतिष्ठ तर्के अर्थू वितर्के परी यथार्थ न भंगे. समजलं का व्यवस्थित तुम्हाला? आशा करतो व्यवस्थित तुम्हाला समजलंच असेल. मग गोसावी ढोरेश्वरा बीजे केले, मग स्वामी ढोरेश्वराकडे गेलेले आहेत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 424. सारंग पंडिता तांबूळ गर्वहरण, सारंग पंडिताचा गर्वहरण केला. कोण्या प्रसंगावर? तांबूळाच्या प्रसंगावर. नेमका प्रसंग काय आहे तांबूळाचा, समोर पाहूया. गोसाव्यांसी सप्तमात्रावस्थान, स्वामींचं अवस्थान सप्तमात्रेच्या ठिकाणी होतं. सारंग पंडित गोसाव्या लागोनी बरवी पाने पोफळे घेऊन आले. सारंग पंडित स्वामींसाठी चांगले पानं आणि पोफळ म्हणजे सुपाऱ्या घेऊन आलेले आहेत. गोसाव्यांसी विड्या पाठी विडा देओ लागले, स्वामींना सारंग पंडित विडे देतच होते. एक विडा संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, देणं चालूच आहे. मग सर्वज्ञ म्हटले, पांड्या तुम्ही या ते तांबूळ पुरवाल गा. स्वामी म्हणतात, तुम्ही एवढं तांबूळ आम्हाला देत आहात, एवढे विडे तयार करून देत आहात, खरंच तुम्ही आम्हाला विडे पुरवू शकाल का? जी जी काही पुरवावे असे. सारंग पंडित म्हणतात, यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, सांगा तुम्हाला किती विडे खायचे, सर्व पुरवतो मी, तुम्हाला पाहिजे तेवढे विडे पुरवतो. जा आण. स्वामी म्हणतात, असं आहे का, ठीक आहे, जा अजून पानं आणा, पोफळ आणा, सर्व आणा, बरं जा, पुरवा आम्हाला विडे. मग हटा गेले, बाजारपेठेमध्ये गेले. एकी आसूचे पाने पोफळे घेऊन आले. आसू म्हणजे सुवर्ण मुद्रा, एक चलनी नाणं सोन्याचं त्या काळातील. एक सुवर्ण मुद्रेचे पानं घेऊन आलेले आहेत सारंग पंडित. किती मोठे पानं आणले असतील त्यांनी, भरपूर पानं आणले असतील. मग गोसाव्यांसी विड्या देऊ लागले, भरपूर पानं आणले त्यांनी आणि मग स्वामींना विडे तयार करून देत होते. मग गोसावी सेवटीली विड्या तांबूळ प्रतेजती, विडे घेणं चालू आहे, विडे खाणं चालूच आहे देवाचे. आणि मग तोंडामध्ये काही चोथा उरला की ते चोथा स्वामी टाकून द्यायचे. ऐसी तयाची पाने सरली, सर्व पानं खाऊन टाकली स्वामींनी. आता तुम्हाला असं वाटेल पानं खाणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट झाली का? मोठीच गोष्ट आहे. तुम्ही जास्त पानं खाऊन दाखवा एका दिवसामध्ये, बघा तुमच्या तोंडाची स्थिती काय होते ते. पानं खाणं म्हणजे पण काय सोपं नसते. दिवसाचे कोणी 4-5 पानं खाईल, परंतु असे कितीही पानं, जसे स्वामींनी एका आसूचे पानं खाऊन टाकले आणि थोडाफार चोथा थुकून दिला, तर असे पानं कोणीही खाऊ शकत नाही. तोंड पार सोलून जाते, जेवणही करता येणार नाही तुम्हाला, घसा पण जाम होऊन जाईल. तर असे पानं देवाने खाल्ले. ऐशी त्याची पाने सरली, सर्व पानं सारंग पंडितांचे संपून गेले. सर्वज्ञ मित्रे कांगा पांड्या द्यान. स्वामी म्हणतात, का हो, द्या लवकर विडा आम्हाला. का बरं देत नाही तुम्ही? जी जी पाने सरली, जी जी पानं संपून गेली आता, असं सारंग पंडित म्हणतात. आणि सारंग पंडितांना जे मनामध्ये असं वाटलं होतं, देव खाणारच किती पानं, एवढे मोठे पानं आणले मी आता, एक आसूचे, खाऊ द्या किती खातात स्वामी, मी सर्व विडे स्वामींना पुरवायला तयार आहे. परंतु स्वामींनी ते सर्व त्यांच्या मनातील जे काही भावना होती ती नष्ट करून टाकली. कारण सारंग पंडिताला वाटलं मी काय कमी आहे का, किती खाणार आहेत विडे देव, सर्व विडे मी पुरवणार. तर हे जे मनामधली भावना होती, हे थोडासा एक प्रकारचा गर्व होता, त्याचं हरण
स्वामींनी इथे केलेलं आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 425. तथा तांबोळा अंकुर निगणे तथा तांबुळा. सारंग पंडितांची कशी तारंबळ उडाली मागच्या चरित्रामध्ये पाहिलं, आणि याही चरित्रामध्ये सारंग पंडिताविषयी आलेला आहे म्हणून तथा शब्द वापरलेला आहे शीर्षकामध्ये. जे स्वामींनी तांबूळ प्रत्यजिलं होतं, थुकून टाकलं होतं, त्याला अंकुर निघालेले आहेत. नवीन चमत्कार सारंग पंडितांना दिसतो. बघूया चरित्र कसं आहे ते सविस्तर समोर. एकुदिसी गोसावियांसी अश्विन देवाचे देऊळी सिंहासनासे. अश्विन देव जे होते, अश्विन देवाच्या मंदिरामध्ये स्वामींचं आसन होतं. तुम्ही विचार करा, जर पूर्ण भारत वर्षातील तीर्थक्षेत्राच्या प्रतिकृती पैठण नगरीमध्ये होत्या तर किती मंदिरं असतील पैठण नगरीमध्ये. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक राजधानी होती पैठण नगरी म्हणजे या महाराष्ट्राची 800 वर्षापूर्वी. सर्व मंदिरं नष्ट करण्यात आले, त्याच्यावर मस्जिदी बांधण्यात आलेल्या आहेत. किती तीर्थक्षेत्र आपले गेले त्या मस्जिदीखाली. पैठण नगरीमध्ये जेवढ्या काही तुम्हाला मस्जिदी दिसतात त्या प्रत्येक मस्जिदीखाली एक हिंदूंचं मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये बहुतांश अशा मंदिरामध्ये स्वामींचं वास्तव्य झालेलं आहे. आणि प्रत्येक तर नाही म्हणणार मी, परंतु बहुतांश मस्जिदीच्या खाली जे काही हिंदूंचे मंदिरं दबलेली आहेत त्या मंदिरामध्ये आपल्या स्वामींचे पण स्थानं दाबल्या गेलेली आहेत. परंतु आपल्याला इतिहासाचं ज्ञान नाही, आणि म्हणून आपल्या पंथाची परिस्थिती अशी आहे. आज आपण आपलं जे काशीचं ठिकाण आहे, रुद्धपूरचं जे ठिकाण आहे राजमठ, ते पण मुक्त करू शकत नाही. आपण तोंडातून शब्दही काढू शकत नाही. रुद्धपूरचा जो राजमठ आहे तो त्या मस्जिदीखाली दबलेला आहे, एवढी तरी माहिती ठेवा तुम्ही. तर असं परमपवित्र तीर्थक्षेत्र पैठण होतं. भरपूर अशा सुंदर सुंदर लीळा स्वामींनी तिथे केलेल्या आहेत, आणि दुर्दैवाने आपल्याला ती सर्व स्थानं नमस करण्यासाठी उपलब्ध नाहीत. मोजके काही स्थानं आपल्याला उपलब्ध आहेत. फार दुःखाची गोष्ट आहे. असो, आपण आपल्या चरित्राकडे वळूया. तर स्वामी कुठं बसलेले आहेत? अश्विन देवाच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. सारंग पंडिती गोसावी आते पुसिले, जी जी चौरंगीची विद्या कवनी ठाई आती. सारंग पंडित स्वामींना विचारतात, जी जी चौरंगीची विद्या कोण्या ठिकाणी आहे बरं? सर्वज्ञ म्हणिले पाहिजे पुसीजे चर्चीजे. मग गोसावी श्रीमुखीचे तांबूळ उंबरोटावरी घातले. स्वामी म्हणतात, तुम्ही पाहिलं पाहिजे, विचारलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, तर ते तुम्हाला माहिती होईल. मग स्वामींनी श्रीमुखातलं तांबूळ उंबरोट्यावर टाकलं. उद्या सारंग पंडित गोसावियाच्या दर्शना आले. स्वामींच्या दर्शनाला सारंग पंडित आले दुसऱ्या दिवशी. मागवते गोसावी असी तेथची आसनासे. स्वामी तिथेच अश्विन देवाच्या मंदिरात बसलेले होते. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, पांड्या ते तांबूळ पहा पांड्या ते तांबूळ पहा बरं. सारंग पंडिती पाहिले. स्वामींनी सारंग पंडिताला सांगितलं, आणि सारंग पंडित पाहतात. तो अवघ्या तांबूळा अंकुर निघाले असती. जे चौथा स्वामींनी तिथे टाकलेला होता पानाचा, जे तांबूळ टाकलेलं होतं त्याला अंकुर निघालेले आहेत, कोंब निघालेले आहेत. मग सारंग पंडिता विस्मो झाला. सारंग पंडित आश्चर्यचकित झाले ते अंकुर पाहून. जी जी अवघ्या तांबूळा अंकुर निघाले असती. जी जी सर्व तांबूळाला तर अंकुर निघालेले आहेत असं सारंग पंडित स्वामींजवळ येऊन सांगतात. गोसाव्यांचा ठाई सकळ विद्या असती. सारंग पंडित म्हणतात, स्वामींच्याच ठिकाणी सर्व विद्या आहेत. चौरंगी विद्या काय, दुसरी चैतन्य विद्या काय, जे काही 81 कोटी 1,15,10 देवता आहेत त्या सकळ देवतेंच्या विद्या स्वामींच्याच ठिकाणी आहेत. चौरंगी विद्येची काय फार मोठी नवलाई आहे असं स्वामी असं सारंग पंडित म्हणतात. आजच्या या ज्ञानसत्रातील स्वामींचे हे चारही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील, आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी नागनाथाच्या मंदिरामध्ये त्या स्त्रीला का येऊ दिलं नाही? तिचं पोट दुखलं, रडत राहिली, तरी पण स्वामींनी त्या स्त्रीला मंदिरामध्ये का येऊ दिलं नाही? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर, आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्वांची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, उपाध्यांचं गाव कोणतं होतं? उत्तर आहे बळेग्राम. पांचाळेश्वर जवळ बळेगाव नावाचं गाव आहे. पूर्वी त्याचं नाव बळेग्राम होतं, आणि त्याही पूर्वी सत्यापूर असं नाव होतं त्या गावाचं. तर सध्याला ते बळेगाव असं नाव आहे, आणि त्या गावचे उपाध्ये राहणारे होते. चरित्रामध्ये बळेग्राम असा उल्लेख आलेला आहे. दुसरा प्रश्न होता, हरळाच्या निरूपणातून नेमकं स्वामींना काय सांगायचं होतं आपल्याला? जे स्वामींनी हरळाविषयी निरूपण केलं की आपण हरळस्थानी झालो पाहिजे, या
निरूपणातून स्वामींना आपल्याला हे सांगायचं होतं की सकळ जीवांनी ज्ञानार्जन करून लवकरात लवकर अनुसरण घेतलं पाहिजे, ईश्वराच्या पदरात पडलं पाहिजे. आणि जर प्रत्येक जीव ईश्वराचा झाला तर यम त्या जीवाला हातही लावू शकत नाही नरकात नेण्यासाठी. मरण येईल परंतु नरकात जायचं काही काम राहणार नाही. तुम्हाला देव ईश्वर प्राप्ती करून देतील तुम्ही जर अनुसरले आणि जर दररोज एक प्रहर स्मरण लेखी लावलं आणि भिक्षा मागून खाल्ली तर ईश्वर प्राप्ती तुम्हाला नक्की होणार. तर स्वामींना हे सांगायचं होतं, तुम्ही जर असे वागले तर यमालाही स्वतःच्या दाढेतून बाहेर टाकून द्यावं लागेल तुम्हाला. ज्याप्रमाणे दाढेखाली जर आपण जेवत असताना खडा आला तर आपण कसा खडा फेकून देतो काढून, त्याप्रमाणे यम पण आपल्याला बाजूला काढून टाकेल की या अनुसरलेल्या जीवाला नरकात नेण्याची आवश्यकता नाही, हा ईश्वराचा आहे. स्वामींना एवढा मोठा संदेश द्यायचा होता. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढीलप्रमाणे: तारामावशी पटाईत, मोनिकाताई शिंदे, दत्तात्रेयजी कानडे, दादारावजी वंजे. यामध्ये काही जणांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर काही जणांनी दोन्ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. सर्वांचीच नाव एकत्रित मी सांगत आहे. तुकारामजी खानसुळे, राजश्रीताई वर्डेकर, विश्वासजी गोरे, निर्मलाताई फिरके, सुरेशजी तडस, निवृत्तीजी खाडे, संगीताताई बेलखोडे, पुष्पाताई धनवटे, शारदाताई दिंडे, हरिजी गलांडे, राजारामजी भागवत, प्रज्वलजी मेहंगे, आरतीताई कदम, संध्याताई सुरेश, सुलभाताई देशमुख, मेधाताई देशपांडे, भूपाळजी साळवे, ज्ञानेश्वरजी महाजन, दुर्गाताई भावे, सुरेशजी केके, मालतीताई वांगे, अंकिताताई कदम, माधुरीताई भोपळे, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, ज्ञानेश्वरजी उगले, कमलताई टोणपे, बाळासाहेबजी काळोखे, योजनाताई भरते, मंगलाताई मेटे, जिजाताई पाबळे, शोभाताई कासार. या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यानधून पोथी ऐकली, त्यांनी व्यवस्थितपणे उत्तर दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाची उत्तरे दिले त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला स्वामींनी गायलेल्या चौपदीचा अर्थ ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटू नये असं वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही. जे नवीन दर्शक आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यासाठी ही सूचना होती. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. पुन्हा जर तुम्ही सबस्क्राईब नावावर क्लिक केलं तर तुम्ही अनसबस्क्राईब होऊन जाल, तुमच्याकडे सदस्यत्व राहणार नाही या चॅनलचं. आणि म्हणून एकदा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पुनश्च चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड